काल युट्यूबर इन्सायडर्सने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर काही व्हिडिओज पब्लिश केलेले आहेत आणि ते व्हिडिओज आहेत मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया आहे त्याच्याशी रिलेटेड. अजून भरपूर गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, पण महत्वाचा जो आहे आपल्याला तो क्रायटेरिया आहे. तर हा क्रायटेरिया एवढा वाढवलेला आहे. एक 4,000 तास कंप्लीट करत असताना क्रिएटर्स 2 वर्ष घेत होता, किंवा क्वालिटी व्हिडिओ बनवताना त्याला खूप विचार करावा लागत होता. क्रिएटिव्हिटी आपण एवढी दाखवत होतो तरी कुठे जाऊन आपल्याला थोडंफार व्ह्यूज मिळायचे, थोडंफार वॉच टाइम मिळायचा. आणि आता हाच क्रायटेरिया जेव्हा डबल केलेला आहे तेव्हा तुम्ही इमॅजिन करा की मॉनिटायझेशन मिळवणं आपल्याला किती डिफिकल्ट होणार आहे. तरी ही घाबरून जाण्याची गोष्ट नाही. काही असे पॉइंट आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. मॉनिटायझेशन लवकरात लवकर मिळावं म्हणून तुम्हाला कशा प्रकारे प्रयत्न करायचा आहे, कारण राहिले आहेत फक्त 6 महिने आणि 6 महिन्यात तुम्हाला तुमचं चॅनल मॉनिटाईज करून घ्यायचं आहे. ऑलरेडी मॉनिटाईज चॅनलनी काय करायचं आहे, त्यांच्यावर काय परिणाम होतील, किंवा जे शॉर्ट्स व्हिडिओ थ्रू मॉनिटायझेशन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना कंपल्सरी काही नियम घातलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्यांच्या चॅनल ऑलरेडी मॉनिटाईज आहेत त्यांना खूप छान अर्निंग अपॉर्च्युनिटी ते मिळणार आहे. तर मी अगोदरपासून तुम्हाला सांगत होते, आपल्याला या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मकडे फक्त एक अर्निंग सोर्स म्हणून बघायचं नाहीये की ऍड्स थ्रू आपली जी काही इन्कम होत आहे ती सफिशियंट आहे. तर आपल्याला याच्याकडे बिझनेस प्लॅटफॉर्म म्हणून बघायचं आहे. आणि त्याच क्रिएटरला युट्यूब आता पुढे घेऊन जाणार आहे जे या प्लॅटफॉर्मकडे एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघत आहेत. म्हणजे काय तर प्रोडक्ट टॅगिंगवर तुम्ही आता महत्व जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. ज्यांचे चॅनल मॉनिटाईज आहे त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे, प्रोडक्ट टॅग करण्यासाठी खूप तुम्ही प्रयत्न करा. त्याच्यानंतर ब्रँड डील कशा तुम्हाला मिळतील त्याच्यावर तुम्ही एक भर द्या आणि आपला एक बिझनेस एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करा. बिझनेस रिलेटेड व्हिडिओज टाका. लोकांना तुम्ही तुमच्याकडे काय स्किल आहे, तुम्ही काय विकू शकता ह्या प्लॅटफॉर्मवर ते देण्याचा प्रयत्न करा. कारण का असेच व्हिडिओ अशाच क्रिएटरला आता युट्यूब पुढे घेऊन जाणार आहे. तर नमस्कार, मी रीना स्वागत करते तुमचं आपल्या वायटी टेक रीना या चॅनलवर. आणि काय आहेत हे बदल ते आपण बघूयात. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण का इथून पुढे 6 महिने मी राहणार आहे तुमच्या बरोबर. तुमच्यासाठी तुमच्या मॉनिटायझेशनच्या प्रवासामध्ये मी तुम्हाला करणार आहे मदत. तर एकही व्हिडिओ स्किप करायचा नाही. आणि जर नवीन असाल तर प्लीज आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून घ्या. तर सगळ्यात मोठा बदल जो आहे तो क्रायटेरियाचा आहे. अगोदर हा क्रायटेरिया जो होता, जो थ्रेशोल्ड होता मॉनिटायझेशनचा, तो होता आपले 1000 सबस्क्रायबर आणि 3000 चा वॉच टाइम होता हा मॉनिटायझेशनसाठी आणि 4000 वॉच अवर होता फुल मॉनिटायझेशनसाठी. हा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया आहे तो सेम आहे. 500 सबस्क्रायबर्स आणि तुम्हाला 3000 वॉच अवर झाले तर तुमचं चॅनल हाफ मॉनिटाईज होणार आहे. म्हणजेच काय तर तुम्ही प्रोडक्ट टॅग करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला फॅन फंडिंग मिळणार आहे. ज्या प्रकारे आपण सुपर चॅट वगैरे करत होतो ती फॅन फंडिंग तुम्हाला मिळणार आहे. परंतु तुम्ही ऍड फॉर रेव्हेन्यू तेव्हा जनरेट करू शकणार आहात जेव्हा तुमचा चॅनल फुल मॉनिटाईज होणार आहे. आणि हा फुल मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया आहे तो अगोदर होता 4000 वॉच हवर्सचा, तो केलेला आहे 8000 वॉच हवर्स. जस्ट इमॅजिन 4000 तास पूर्ण करता करता किती वेळ निघून जात होता, किती प्रयत्न करावे लागायचे. आणि 8000 तासांचा हा वॉच टाइम आपल्याला आता पूर्ण करायचा आहे. त्यासाठी डेडलाईन दिलेली आहे. डेडलाईन आहे 2 तारखा दिलेल्या आहेत युट्यूबनी. एक आहे 31 जानेवारी 2027 अँड सेकंड जी डेट आहे ती 1 फेब्रुवारी आहे. आणि ह्या 2 तारखा आहेत त्या काम महत्वाच्या आहेत, त्या मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगते. तुर्तास तुम्ही जर नवीन क्रिएटर आहात तर तुम्हाला हे बदल आत्ताच जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. ऑलरेडी जे चॅनल तुमचे मॉनिटाईज आहेत त्यांचं डिमॉनिटाईज होणार आहे का चॅनल, तर नाही. युट्यूबने स्पष्टपणे लाईन मेन्शन केलेली आहे की तुम्ही जर युट्यूब पार्टनरशिप प्रोग्राम मध्ये ऑलरेडी आहात तर तुम्ही तिथेच राहणार आहात, तुम्ही अर्निंग करणार आहात, ऍड्स तुमची अर्निंग होणार आहे. परंतु तुम्हाला शेवटी काही अटी पूर्ण कराव्या लागतील, टर्म्स आणि कंडिशन्स पूर्ण करावे लागतील. इथे एक कन्फ्युजन आहे. जेव्हा आपला 4000च्या खाली वॉच टाइम येत होता आणि तो कंटिन्युअसली एव्हरी मंथ 4000च्या खाली 6 महिन्यांपर्यंत राहत होता, तेव्हा आपलं चॅनल डिमॉनिटाईज होत होतं. आता जर आपला 4000 तास वॉच टाइम आहे, ज्यांचं ऑलरेडी चॅनल मॉनिटाईज आहे आणि त्यांचं जर वॉच अवर्स त्यांचे वॉच अवर्स जर इन्क्रीज होत नाहीयेत तर कशा प्रकारे त्यांच्याकडे बघितलं जाईल. त्यांना ही 8000 तास पुढे पूर्ण करावे लागणार आहेत का, इथे एक क्वेश्चन मार्क आहे. ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये क्लिअर होईलच. शॉर्ट्स क्रिएटर जे आहेत त्यांना आता 10 मिलियनचा रूल सेट केलेला आहे. म्हणजेच काय, तुमचा 10 मिलियन व्ह्यूज जो टार्गेट होता ते मॉनिटायझेशनसाठी होतं अगोदर, बरोबर आहे ना, की लास्ट 90 डेज मध्ये एकतर तुम्ही 3 मिलियन व्ह्यूज घेऊन या त्यावेळेस तुमचं चॅनल हाफ मॉनिटाईज होईल. आणि त्याच्यानंतर लास्ट 90 डेज मध्ये तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज घेऊन यायच्या होत्या. तर आता तो क्रायटेरिया शिफ्ट केलेला आहे 20 मिलियन कडे. 20 मिलियन
व्ह्यूज तुम्हाला 90 डेज मध्ये घेऊन यायच्या आहेत. तो एक 10 मिलियनचा क्रायटेरिया युट्यूबने आता सेट केलेला आहे. तो 10 मिलियनचा क्रायटेरिया असा असणार आहे की 90 दिवसांच्या नंतर तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज ह्या कंपल्सरी ठेवाव्या लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला ऍड्स थ्रू रेव्हेन्यू मिळणार आहे. सपोज लास्ट 90 डेज मध्ये तुमचा 10 मिलियनचा क्रायटेरिया पूर्ण झाला, पण त्याच्या खाली जर तुमचे व्ह्यूज गेले तर तुम्हाला आता ऍड्स थ्रू रेव्हेन्यू मिळणार नाही आहे. त्याच्यामुळे हा रूल सेट करून ठेवलेला आहे शॉर्ट्स क्रिएटरसाठी युट्यूबने की तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज आता बंधनकारक आहेत, म्हणजे मेंटेन ठेवणं बंधनकारक आता झालेलं आहे. असा जर क्रायटेरिया युट्यूबने दिलेला आहे तर मग छोट्या क्रिएटरचं होणारच काय. म्हणजे खूप छोटे क्रिएटर आहेत, वेळ नसतो, छोटे छोटे रील्स पोस्ट करून आपला चॅनल ते बिल्ड करत असतात, तर मग हे छोट्या क्रिएटरचं काय होणार आहे. तर युट्यूब त्यांच्यासाठी एक खूप छान प्रोग्राम घेऊन येत आहे. तुम्ही जर लॉंग व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ कन्सिस्टंटली 90 डेज अपलोड करत आहात, तुमची अपलोड कन्सिस्टन्सी जर खूप चांगली आहे तर तुम्हाला मिळणार आहे बोनस एक घेऊन येत आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर प्रोडक्ट टॅग केले आणि मल्टिपल प्रोडक्ट तुम्ही टॅग केले तर तुम्हाला काही असे प्रोडक्ट दिले जाणार आहेत टॅगिंगसाठी, ज्याच्यावर तुम्हाला मिळणार आहे इन्सेंटिव्ह. आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर ब्रँड येणार आहेत आणि ब्रँड्स कडून जर तुम्हाला अर्निंग मिळत आहे तर युट्यूब तुम्हाला मोटिवेट करत आहे, अजून जास्त तुम्हाला इन्सेंटिव्ह देणार आहे युट्यूब, जेणेकरून तो जो फंड आहे तो तुम्ही तुमच्या फ्युचर ग्रोथसाठी, म्हणजेच काय तर युट्यूबवर तुमचा चॅनल बिझनेस लेवलला घेऊन जाण्यासाठी जी इन्व्हेस्टमेंटची गरज असते त्या इन्व्हेस्टमेंटसाठी लागणारी अमाऊंट आता युट्यूब आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे. आता हा सगळा झाला क्रायटेरियाचा भाग की युट्यूबने काय काय चेंजेस केलेले आहेत. आता हे थ्रेशोल्ड वाढवण्यासाठी युट्यूबने का ठरवलं असेल, युट्यूब हा क्रायटेरिया का वाढवत आहे, तर त्याच्यासाठी युट्यूबने सांगितलेलं आहे गेल्या काही महिन्यांपासून ते ऑब्झर्व करत आहेत ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत त्यांना बऱ्यापैकी अर्निंग होत नाहीये, म्हणजे त्यांना व्ह्यूज खूप कमी येतात. तर जेणेकरून क्वालिटी कॉन्टेंट पुढे जावा आणि जे खूप खरंच छान काम करत आहेत, कन्सिस्टन्सी मेंटेन करत आहेत, त्या क्रिएटरला पुढे घेऊन जात आहे युट्यूब आणि त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणावर पुढे अर्निंग देखील होणार आहे. खूप सारे क्रिएटर, नवीन क्रिएटर ह्या प्लॅटफॉर्मवर येत आहेत आणि खूप सारे चॅनल मॉनिटाईज होत आहेत. आणि नंबर ऑफ चॅनल्स जर बघितले आपण तर त्या कम्पेअरमध्ये त्यांना रेव्हेन्यू खूप कमी मिळत आहे, म्हणून प्रत्येकाला त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देण्याचा प्रयत्न तर युट्यूब करत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा क्रायटेरिया जो आहे 8,000 तासांचा तो पार केल्यानंतर पुढे गेल्यानंतर रेव्हेन्यू देखील त्याप्रमाणे मिळणार आहे, तुमची अर्निंग देखील त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर होणार आहे. तर हे बदल होते. आता तारखा, ह्या 2 तारखा ज्या महत्वाच्या आहेत त्या का महत्वाच्या आहेत, तर 31 जानेवारी 2027 ला आपल्याला अग्रीमेंट ऍक्सेप्ट करण्याची डेडलाईन मिळणार आहे. म्हणजे त्या दिवशी आपल्याला जे मॉनिटाईज चॅनल्स आहेत त्यांना अग्रीमेंट ऍक्सेप्ट करावं लागेल हे, आणि जे काही बदल होतील, जे काही इम्प्लिमेंटेशन नवीन होणार आहेत ते 1 फेब्रुवारी पासून इम्प्लिमेंट होणार आहेत. आता ज्यांना पण चॅनल मॉनिटाईज करायचे आहेत त्यांनी 31 जानेवारी ही डेट लक्षात ठेवायची नाहीये, तर त्यांना 21 किंवा 22 जानेवारी ही तारीख महत्वाची असणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे तुमचा जो वॉच हावर्स असतो तो 7 डेज प्रिसिडिंग असतो, म्हणजे 7 दिवसांचा वॉच टाइम तुमच्या अनालिटिक्स मध्ये दिसतो, पण अर्न सेक्शन वर येण्यासाठी फायनल जो तुमचा वॉच हावर्स जमा होतो तुमच्या अर्न सेक्शनवर त्याच्यासाठी 7 दिवस लागत असतात. आणि म्हणून तुम्हाला हा क्रायटेरिया पूर्ण लवकरात लवकर करायचा आहे, म्हणजे 7 दिवस अगोदरच हा क्रायटेरिया पूर्ण करायचा आहे, तेव्हा तुम्ही YPP मध्ये येणार आहात. लक्षात घ्या, खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. हा व्हिडिओ एवढाच आहे तुर्तास. याच्यावर अजून काही चांगला अपडेट आहेत, काही विचार करण्यासारखे अपडेट आहेत, त्या येणाऱ्या व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला सांगेनच. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल, जर काही मनात प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओला लगेच लाईक करा, एक हाईप द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला, उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.